75,000 शिक्षकांची भरती आम्ही निवडणुकावर सुद्धा बहिष्कार घालू। झडपीच्या निवडणुका आहेत त्याच्यावर सुद्धा बहिष्कार घालू। राज्यातला शैक्षणिक दर्जा ढासळला जातो। मी कांबळे संदीप युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना अध्यक्ष। 17 तारखेपासून 17 सप्टेंबरपासून आम्ही शिक्षक भरतीचे TIT 3 याच्या 75,000 जागा यावे यासाठी राज्यभर निवेदन देतो। त्याच्यामध्ये राज्य शिक्षण मंत्री असो किंवा कॅबिनेट शिक्षण मंत्री असो आणि इतर सगळे मंत्र्यांना सुद्धा निवेदन दिले, आमदारांना निवेदन दिले आणि ग्रामपंचायतपासून आम्ही सरपंचांना सुद्धा ठराव मागून घेतलेले आहेत की बाबा या ठिकाणी पात्र शिक्षकांची गरज आहे। कंत्राट शिक्षक जे की युवा प्रशिक्षणार्थी शिक्षक आहेत ते बिनकामी आहेत, अपात्र आहेत आणि राज्यातला शैक्षणिक दर्जा ढासळला जातो। त्यामुळे त्या ठिकाणी कायम शिक्षक देण्यात यावे यासाठी आम्ही जोरदार प्रयत्न करतोय आणि अशा संदर्भातल्या आम्ही जे काही मागण्या आहेत ते शासनाकडे करतोय। आमची एकच मागणी आहे की राज्य शासनाने केंद्र शासनाने जो काही NEP धोरण स्वीकारलेलं आहे त्याचं तत्व म्हणून राज्यामध्ये कंत्राट शिक्षक रद्द करणे आणि कायम त्या ठिकाणी पात्र शिक्षक या ठिकाणी देणे असं त्याचा अर्थ असल्यामुळे तो एक तत्व स्वीकारल्यामुळे आमची एक विनंती आहे शासनाला की राज्यामध्ये जे काही 75,000 कंत्राट शिक्षक आहेत त्या जागी त्यांना तात्काळ काढावं। अपात्र शिक्षक असल्यामुळे शैक्षणिक दर्जा त्या ठिकाणी खालावतो। राज्याचा दर्जा 1 नंबरवर होता तो 7 नंबरवर फेकला गेलेला आहे आणि हा जर शैक्षणिक दर्जा सुधारायचा असेल आणि NEP धोरणाची जर अप्रत्यक्ष अंमलबजावणी करायचं असेल तर या ठिकाणी TET पात्र असलेले उच्च गुणवत्ताधारक शिक्षक, टेट परीक्षा पात्र असलेले, CTET जवळपास 10 वेळा पात्र असलेले शिक्षक बेरोजगार आहेत आणि दुसऱ्या बाजूला सिव्हिल ॲप्लिकेशनच्या नुसार सुप्रीम कोर्टानं 1 सप्टेंबरला जो GR निर्णय दिलेला आहे की शिक्षकांना पदोन्नतीमध्ये TET पास असणं अपेक्षित आहे आणि बंधनकारक केलेलं आहे। तर एका बाजूला राज्य सरकारमध्ये बेरोजगार TET पास असले जवळपास 10 वेळा 15 वेळा पास असले शिक्षक बेरोजगार आहेत आणि दुसऱ्या बाजूला अपात्र शिक्षकांना त्या ठिकाणी नियुक्त्या दिल्या जात आहेत। त्यामुळे कुठेतरी आम्हाच्यावर उपासमारीची वेळ येते आणि आमच्या हक्काचं जे काय ते आमच्या अधिकारावर या ठिकाणी गदा आणला जातो। त्यामुळे आमची एक मागणी आहे की 100% शिक्षकाची भरती केली पाहिजे आणि शिक्षक भरती पवित्र पोर्टल रन करत असताना त्याचं रजिस्ट्रेशन लवकरात लवकर केलं पाहिजे कारण निकाल लागून 2 महिने झालेले आहेत। आम्ही जास्त वेळ प्रतीक्षा करणार नाही कारण येणाऱ्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या जर अगोदर झालं नाही तर आम्ही निवडणुकावर सुद्धा बहिष्कार घालू। झडपीच्या निवडणुका आहेत त्याच्यावर सुद्धा बहिष्कार घालू कारण केंद्राचा जर दर्जा त्या ठिकाणी वाढवायचा असेल तर शिक्षक कायम त्या ठिकाणी मिळणं अपेक्षित आहे।